केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे डॉक्टर के.टी. पलुस्कर चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत सुरू करण्यात आले असून विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षण आणि नोकरीसाठी नियुक्ती देणारी सर्वोत्तम संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ विभाग प्रमुख डॉक्टर सचिन कुमार पाटील यांनी काढले। शिक्षक दिनाचे औचित्य साधून केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचा पदवी प्रदान समारंभ गाडी तड हडपसर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या प्रसंगी सुमतीभाई शहा, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे डॉक्टर सचिन कुमार पाटील, जगदीश शब्द फाउंडेशनचे संस्थापक प्राध्यापक जगदीश ओव्हाड, प्रसिद्ध व्याख्याते लेखक प्राध्यापक ताबिना शेख, अश्विनी बादल, श्रीपाद पलुस्कर, विक्रम धायगुडे, कोमल पलुस्कर, अक्षय तावरे, सोनाली पलुस्कर, योगेश नलावडे, किरण कुंभार, समृद्धी तावरे, निखिल महाले, प्रसाद यांच्यासह सर्व शिक्षक, आजी माजी विद्यार्थी व केपी परिवार उपस्थित होते। आगामी काळात असंख्य नोकऱ्या निर्माण होतील। पॅरामेडिकलची गरज वाढत आहे। केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी विविध रुग्णालय व रुग्णांच्या सेवेसाठी अहोरात्र कार्यरत राहतील, असा विश्वास संस्थेचे संस्थापक ॲडव्होकेट कृपाल कृष्णराव पलुस्कर यांनी व्यक्त केला। समारंभामध्ये केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट मधून 5 विद्यार्थिनी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाल्यात। त्यांना आज पदवी प्रदान करण्यात आली। केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल ज्ञान हे छान पद्धतीने दिले जातं आणि त्याचे जवळपास 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी या इन्स्टिट्यूटमधून पास झालेत आणि वेगवेगळ्या महाराष्ट्रातील रुग्णालयात ते सेवा देतात। स्वतःची व्यवसाय लॅब त्यांनी यशस्वीरित्या चालवलेली आहे। तर मी या 5ही विद्यार्थ्यांना यशस्वी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो। आज शिक्षक दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता, त्याचबरोबर दुग्ध शर्करा योग म्हणजे या कार्यक्रमामध्ये केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या यावर्षी जे ॲडमिशन्स झालेले आहेत त्या नवागतांचं स्वागत आणि त्याचीच दुसरी बाजू म्हणजे जे विद्यार्थी पदवी ज्यांना मिळालेली आहे त्यांचा पदवीदान समारंभही आज एकत्रितपणे आयोजित करण्यात आलेला होता। म्हणजे नव्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक प्रेरणा आहे की या ठिकाणाहून आपल्याला एक पदवी मिळते आणि ती पदवी घेऊन जाण्यासाठी आपल्याला 2 वर्ष जो कालावधी आहे आपल्या अभ्यासक्रमाचा त्या काळामध्ये अभ्यास करायचा आहे आणि आपल्याला या ठिकाणाहून पदवी घेऊन जायची आहे। असा एक चांगला कार्यक्रम, अशा एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या हडपसर शाखेमध्ये या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। केपी पॅरामेडिकलचे संस्थापक आदरणीय ॲडव्होकेट कृपालजी पलुस्कर यांच्या नेतृत्वाखाली मागील 10 वर्षांपासून केपी पॅरामेडिकल हे यशस्वी वाटचाल करत आहे। आज महाराष्ट्रामध्ये केपी पॅरामेडिकलच्या 5 शाखा आहेत आणि सगळ्या शाखांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे आणि विद्यार्थी घडून ते विद्यार्थी देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत। आज पुणे आणि पुण्याबाहेरील महत्त्वाच्या सर्व हॉस्पिटल्समध्ये केपी पॅरामेडिकलचे विद्यार्थी अगदी तन मन भावनेने चांगल्या प्रकारे आरोग्य सेवेचं काम करत आहेत आणि ही खरं तर अभिमानाची गोष्ट आहे। केपी पॅरामेडिकलच्या माध्यमातून हा आरोग्य सेवेचा यज्ञ, हा आरोग्य सेवेचा वसा घेऊन हे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आरोग्य सेवेचं कार्य करत आहेत। ही खूप अभिमानाची, आनंदाची गोष्ट आहे आणि संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटवर विश्वास ठेवलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये नवागतांचं जे स्वागत आहे त्याच्यामध्ये राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील विद्यार्थी उपस्थित आहेत आणि ॲडमिशन झालेले आहेत। त्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत। इन्स्टिट्यूट यावर्षी 10व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे आणि या त्यांच्या वर्धापन दिनामध्ये विविध प्रकारचे आपण समाज उपक्रम या ठिकाणी घेत आहोत। केपी पॅरामेडिकलचे एक ब्रीदवाक्य ठरलेले आहे, आपले कौशल्य वाढवा व स्वयंरोजगाराची निर्माती बना। हीच भावना ठेवून केपी पॅरामेडिकल सर्व शाखा व यातील सर्व शिक्षक वृंद विद्यार्थ्यांना अहोरात्र तडपड करून शिकवत असतात। इथले विद्यार्थी केवळ फक्त आरोग्य सेवक न होता तो कसा पद्धतीने संवेदनशील व कर्तव्यदक्ष आरोग्य सेवक होईल यासाठी त्यांचा मानस असतो। केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट हे विद्यार्थी घडवत असताना एक सजग नागरिक आणि या देशासाठी प्रगतीचा कसा आरोग्य सेवेमध्ये भरभराट आणतील या ठिकाणी प्रयत्न करत असतात। मी केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटच्या वतीने सर्व शाखेतील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना आज या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आगमन सोहळ्याच्या आणि शिक्षक दिनाच्या तसेच पदवी समारंभाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट पिंपरीमधून शिकून आता मी लॅबमध्ये आहे, चांगल्या पदावर आहे कामाला। इथं सगळे आपले
कॅम्प होतात, प्रॅक्टिकल्स आणि आम्ही शिबिर पण घेतो वेगवेगळ्या जागेवर जाऊन आणि तसेच आम्हाला खूप काही शिकायला भेटतं आणि आमचे सर कृपाल सर जे आहे त्यांनी खूप सपोर्टिव्ह आहे आणि ते आम्हाला दरवेळेस काही प्रॉब्लेम असलं ते आम्हाला सॉल्व्ह करतात. मी सानिया उस्मान तांबोळी. मी 12वी पास झाल्यानंतर काय शिक्षण करायचे तर मला केपी पॅरामेडिकल इन्स्टिट्यूटबद्दल माहिती मिळाली. मी इथे आले. कृपाल पालुस्कर सरांनी मला खूप छान प्रकारे माहिती दिली व छान आता मी 2 वर्ष DMLT करून फर्स्ट रँकमध्ये आले आहे. कृपाल पालुस्कर सरांचे धन्यवाद. यशस्वीच्या शिखरावर केपी पॅरामेडिकल हे इन्स्टिट्यूट महाराष्ट्राच्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी उत्तम दर्जाचं काम करत आहे. त्यामुळे कृपाल सरांचं खूप खूप धन्यवाद. आजचा प्रोग्राम फार उत्तम पद्धतीने त्यांनी राबवलेला आहे, त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद. मागील विद्यार्थी, नवीन विद्यार्थी आणि या सगळ्यांचा एक ताल मिळून त्यांनी हा एक प्रोग्राम राबवला आहे आजचा. त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांना खूपच ही प्रेरणा मिळेल आणि जे माजी विद्यार्थी आहेत त्यांना या वेगवेगळ्या पुण्यातील मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये ते काम करत आहेत. एक चांगले आरोग्य सेवक म्हणून काम करत आहेत. त्यामुळे त्याच्यामागची जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे ती सरांच्या कार्यकाळातून दिसते. त्यामुळे मी त्यांना खूप खूप शुभकामना देतो. प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांची एक शाखा व्हावी अशी माझी खूप इच्छा आहे आणि खूप खूप धन्यवाद सर तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव